अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला हा अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषतः महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सगळ्या घटकांच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं। अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे। विशेषतः गरीब, मध्यमवर्गीय, महिला, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे। 1 कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन 300 रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल, किंवा गरीब, मध्यमवर्गीय, झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। विशेषतः युवांकरता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे। 1 लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही। यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवांकरता तयार होणार आहे।